नमस्कार मंडळी. तर ईशान आज बनवत असा पास्ता, म्हणजे काय आस्ता असं तुमका वाटत असतात, पण चला बघूया. ईशान काहीतरी एक रेसिपी बनवता, सुट्टी चालू असा ईशानची, तर बघूया काय बनवता. चला. ईशान हे काय केलं तर मंडळींनो, ईशानने ह्याच्यात टोपभर पाणी ठेवल्या आणि त्या पाण्यात त्यानं आता पास्ता टाकल्या. दाखव रे पास्ता काढून, चमच्यात काढून दाखव. हिने चमचा कुठचा घेतलाय? चमचा चांगला घे जरा, दुसरा चमचा वापर. त्या पाण्यात त्याने तेल पण टाकल्यान व्हाईटचा, म्हणजे त्या एकमेकाक चिपकू नये म्हणून त्यात व्हाईटचा तेल टाकला जाता. तर त्या तेल टाकल्या ना, आणि आता हे जरा व्हाईट शिजाक होय. हे दाखव जरा एकदा, दुसरं चमचो घेऊन. मंडळींनो झाकण ठेवू नका, कारण त्या असं उकळ्यांना असं बाहेर येतात सगळ्यांनी, गॅस खराब होता, मग आऊस घालतली फाव. हा हे बघा, तर हे असे असत पास्ता. तर ते जरा वाईच उकडूक द्यायचं. तोपर्यंत ईशान हाय सर बघ, वाईच जरा दाखव तुझं मुखडो. ईशान शोधता काय घालू काय घालू, आता काय भेटा. ईशानच्या हातचा म्हणजे तुम्ही ना खाऊ शकत नाही, म्हणजे काय बनवता तो असा. खयचे खयचे भेटतीत मसाले ना, मसाले भेटतीत ते सगळे टाकून देतात त्याच्यात, असं ईशान बनवतात. हे दोघा नारळ फोडतात, पास्त्याची वाट बघतात. हे बघा नारळ सोडतात. किती नारळ सोडूची हय प्रॅक्टिस सुरू आहे आईची आणि पप्पांची. पप्पा पुन्हा सांगा, खैसून नारळ आणल्यात मगाशिवाय? सराबदारवाडीतून आणलेले नारळ. तर मंडळींनो, अशा प्रकारे ईशानचा अंदाज चुकलो आणि त्याच्यात जास्त झाले होते गाव जेवण घातल्यासारखे. ह्याच्यात काय घातलंस? मीठ आणि पुन्हा थोडंसं ऑइल. ईशान, आणि त्याच्यात ह्या काळा काय दिसता? ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी. हे सगळं टाकून हे असं मिक्स करून घ्यायचा, म्हणजे त्या मस्त त्याला लागता टेस्ट. तर आता कढईत बटर टाकून घ्यायचो. बटर वितळलो काय त्यात आपण टाकायचा असा मैदो. किती चमचे? 2 टाका, 2 ईशानचा प्रमाण नसता मंडळी, तुम्ही 2-3 चमचे टाकू शकता, तुमका जेवढी ग्रेव्ही होईया त्या हिशोबाने. अरे बापरे, हे कधी काय झालं? ईशानने याच्यात टाकलं दूध. तू सांगितलेलं की दूध जास्त नाही टाकायचं, दूध लागणार. दूध टाकून मॅडम आलेले आहेत रिव्ह्यू सांगायला. प्रिया, तिला फिरायला जायचं काय क्रीमी क्रीमी. आम्ही ह्याच्यात क्रीम ती लागायचीच नाही घातल्यावर खायच्या काही क्रीम जातली. क्रीम जास्त नाही, हे ढवळायचं काम जास्त आहे. ईशान बाहेर पाडू नको, सा पुसणार कोण नाहीये. अगं ते गुठळ्यात त्या व्हायला हव्यात, म्हणून ते ढवळून ढवळून क्रीमी क्रीमी. आम्ही हॅपी हॅपी तुम्ही. तर अशी आपण ही व्हाईट सॉस बनवू शकतो. आधी तो रवा मिक्स करून, मैदा मिक्स करून घ्यायचा असतो याच्यात, म्हणजे त्या गुठळ्या होत नाही. मंडळी तुम्ही जर बनवत असाल ना, तर माझं एक टीप घेवा ती, की तुम्ही जो मैदा आपण टाकतलो ना, जो आपण ह्याच्यात टाकलो बटरमध्ये, तर तो आधीच आपण ना दुधात मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची, म्हणजे कसा गुठळे होचे नाही. आता एकजीव करूया. तर आता ना ईशानाने हे कसली पाकिटं आणल्यानत ती टाकूया. रेवायचं ते का चिली फ्लेक्स, चिली फ्लेक्स, चिली फ्लेक्स, चिली फ्लेक्स दिसता तर बरा, पण चवीक आता कसं असत ना, तर आम्ही तुमका टेस्ट करूनच सांगू शकतो. तर चिली फ्लेक्स टाकलेला. आता ह्या काय अरे ईशान, या तर हे, अरे थांब, हे आहे ओरिगेनो.
ओरिगेनो व्हाईटचा टाकायचा म्हणजे जरा कशी टेस्ट येता व्हाईट. ईशान थोडा ठेव वरून खायला, वरून टाकून खायला. तर हे ओरिगेनो आणि चिली फ्लेक्स टाकलंय आणि त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ. मीठ जरा टाक. आणि तो हे असतो पास्ता सॉस. तर मंडळीनो ह्याच्यात आता ईशान चीज टाकता किसून. चीजी काय चीजी पास्ता, चीजी व्हाईट सॉस पास्ता. कसा टेस्ट काय लागता काय कशी लागता ते आमका ती खाल्ल्यावरच कळता. त्यामुळे हा चीजी पास्ता बघूया. आता ह्याच्यात चीज टाकल्या ना, ह्या चीज टाकल्यानंतर ह्याच्यात हे पास्ता जातले. गुरुत्वाकर्षण मध्येच आणि खाता हे टाक तिथे जरा किती नाही किती हवेत तेवढे टाक. ह्याच्यात थोडेसे पास्ता टाकून घ्यायचे, थोडेसे म्हणजे आपल्याला हवे तेवढे. पास्ता टाकायला आली आहे दीदी. आता पास्ता टाकून हे सगळे मिक्स करून घ्यायचे मस्त पैकी. आणि हे रेडी आहेत खाने के लिए रेडी. तर ह्या पास्ता काय असता या तयार झालेला असता तर आता आम्ही खातलो असतो. पास्ता बघून रिॲक्शन दाखव आई. पप्पाची रिॲक्शन आणि पप्पाची रिॲक्शन दाखव पास्ता बघून. आता आम्ही खाऊन बघतो कसो लागता यो पास्तो. दाखव गे चमचा. चमचा कुठे गेला? मला वाटलेलं की काहीतरी खावं. मस्त यम्मी एक नंबर. तर मंडळी खूप छान झाला. बघू शकता कशी खाऊ बसली आधी. आधी पहिलं बघा. तर आता आम्ही खातो. चला.